नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शनच्या रकमेबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत। अनेक जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत की रक्कम कधी त्यांच्या खात्यावर जमा होईल, कारण बऱ्याच जिल्ह्यात हे पैशाचे वाटप चालू झालेले आहे। तसेच काही जण 2100 रुपये मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत। याशिवाय सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आम्ही नेहमीच तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो। चला तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। पेन्शन वाढीबाबत काय अपडेट आहे? आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। 23 नोव्हेंबरला जर महायुती सरकार सत्तेत आले तर 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये पेन्शनची रक्कम दिली जाईल। सरकार स्थापन झाल्यानंतर शासन निर्णय GR काढला जाईल, ज्यामध्ये या वाढीची घोषणा केली जाईल। जर महायुती सरकार अपयशी ठरले तर महाविकास आघाडीकडून 1500 रुपये ऐवजी 2000 रुपये पेन्शन देण्याचे आश्वासन त्यांच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे। त्यामुळे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत फायदाच होईल आणि लवकरच वाढीव पेन्शनची रक्कम मिळण्यास सुरुवात होईल। आता महत्त्वाची सूचना म्हणजे, जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। 2100 रुपये पेन्शनबाबत कोणताही शासन निर्णय आला तर त्याची माहिती सर्वप्रथम आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळेल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।